नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य कायम सुदृढ कसं राहील याविषयी थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवत असतो. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अन्न पदार्थ आणि ॲलर्जी याविषयी सविस्तर माहिती. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर स्नेहा तिरपुडे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर स्नेहा तिरपुडेंची ओळख आपल्याला करून देते. त्यांनी मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमधून MD DNB ही पदवी संपादित केलेली आहे. DNB पल्मोनरी मेडिसिन ही पदवी त्यांनी मिळवलेली आहे. लंडनमधील किंग्स कॉलेजमधून ॲस्थमा ॲलर्जीमधून त्यांनी फेलोशिप मिळवलेली आहे आणि सध्या त्या पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये कन्सल्टंट पल्मोनॉलॉजिस्ट आणि DNB फॅकल्टी तसंच गाईड म्हणून कार्यरत आहेत. MD पदवी संपादित केल्यानंतर 12 वर्षांचा क्लिनिकल प्रॅक्टिसचा अनुभव आणि अध्यापनाचा अनुभव त्यांना आहे. अमेरिकन थॉरॅसिस सोसायटीच्या त्या सदस्य आहेत. तसंच युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी, इंडियन असोसिएशन ऑफ ब्रॉन्चोलॉजी, इंडियन चेस सोसायटीच्याही त्या सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदांमध्ये त्या सक्रियपणे सहभागी होतात. त्यांचे अनेक लेख, अनेक पुस्तकं आणि जर्नल्स आजवर प्रकाशित झालेले आहेत. डॉक्टर, अन्न पदार्थ आणि ॲलर्जीविषयी आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे. एक असते अन्न पदार्थांबाबत संवेदनशीलता, म्हणजे काही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर पुरळ येतात, गाठी येतात आणि काही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या पोटात मळमळ होते, उलटीसारखं होतं. या दोनमध्ये नेमका फरक काय आहे? हो, एक्झॅक्टली. हा प्रश्न असा आहे, की आपल्याला जेवणाच्या पदार्थांच्या प्रती जर काही त्रास झाला, तर तो एखादी वेळा आपल्याला त्रास 2 रूपांमध्ये देऊ शकतो. जसं त्याला आपण म्हणून विभाजित करतो, फूड ॲलर्जी आहे की फूड इंटॉलरन्स आहे. आता ह्या दोघांना आपण कसं काय ओळखू, की त्याच्यातलं, कारण की इम्पॉर्टंट काय आहे डिफरन्स माहिती करण्यासाठी, कारण की त्यांची ट्रीटमेंट मग डिफरंट आहे. अननेसेसरीली आपण एकामध्ये टेस्ट करतो, पण दुसऱ्यामध्ये मग टेस्टची गरज नसते. आपल्याला फूड ॲलर्जीमध्ये भेटेल का, हा एक इम्युनिटी बेस्ड रिॲक्शन आहे, इम्यून रिॲक्शन आहे. आपले इम्यून सेल्स जे आहे ते ॲक्टिव्हेट होतात. पण फूड इंटॉलरन्समध्ये असं काही नाहीये, इम्यूनशी काहीच रिलेशन नाहीये. हा एक आपल्याला असं आहे की आपला डायजेस्टिव्ह सिस्टम जेवण त्या पदार्थाला बरोबर पचन करू शकत नाहीये, डायजेस्ट करू शकत नाहीये, त्यामुळे त्रास असतं. म्हणजे पोटात गुळगुळी होणं है ना, आणि दुखणं किंवा लूज मोशन होणं, हे इंटॉलरन्स झालं. पण जर सिम्पटम असा असेल की काहीतरी खाल्लं आणि विदिन मिनिट्स, काही क्षणामध्येच आपल्याला त्रास सुरू झालं, की सूज येणं, हाताला चट्टे येणं आणि ते खाज येणं आणि किंवा शिंका येणं किंवा श्वासनलिकेमध्ये थोडंसं चोकिंग वाटणं, हे ॲलर्जी झालं. तर प्लस एक टाइम डिफरन्स झाला, ॲलर्जी इमिजिएटली सुरू होणार विदिन मिनिट्स, आणि आपलं इंटॉलरन्स त्याला वेळ लागणार सुरू व्हायला, त्याला अवर्स, थोडेसे तासभर तरी लागतील. आणि फूड ॲलर्जी थोडं जास्ती सिरियस असू शकतो, म्हणजे जीवेला धोका असू शकतो. इथपर्यंत गेलं की चोकिंग झालं म्हणजे मग आपला ब्लड प्रेशर फॉल, चक्कर येऊ शकतात आणि अॅनाफॅलॅक्सिस रिॲक्शन आपण त्याला म्हणतो, विच नीड्स अर्जंट केअर, है ना. आणि समजा डायग्नोसिससाठी दोघांमध्ये काय, ब्लड टेस्ट करायचे असतात. आपल्याला फूड ॲलर्जीचं जर सस्पिशन असलं तर. पण फूड इंटॉलरन्समध्ये आपल्याला ब्लड टेस्टनी नेगेटिव्ह येणार सगळं रिझल्ट. म्हणून हिस्ट्री कोरिलेट करणं आणि एक्झॅक्टली दोघांमध्ये काय आपण बघतो आहे ते हिस्ट्री वाईज मग आपण सांगतो की ह्यांना ही टेस्ट आणि त्यांना ती टेस्टची गरज नाही आहे. ह्यामध्ये फूड इंटॉलरन्समध्ये आपण एलिमिनेशन डाएट बद्दल म्हणतो. एलिमिनेशन म्हणजे तुम्हाला ही वस्तूची जर शंका आहे तर त्या वस्तू आधी तुम्ही जेवणामधनं काढा, मग एक एक करून आपण एलिमिनेट केल्यावर एक एक करून आपण रिइंट्रोड्यूस करतो, एक एक करून आपण घ्यायला सांगतो. ते पण सुपरवाइज्ड असतं सगळं. तर टेस्ट म्हणजे ही एक टेस्ट असते, ही एक प्रकाराची सुपरवाइज्ड एलिमिनेशन डाएट आपण कन्फर्मेशनसाठी करतो फूड इंटॉलरन्ससाठी. आता ट्रीटमेंट पण आपण अँटी ॲलर्जिक टॅबलेट जी घेऊ ती आपल्या फूड इंटॉलरन्स टाईप ऑफ ॲलर्जीमध्ये बिलकुल उपयोगी राहणार नाही. म्हणून फूड ॲलर्जीमध्ये अँटी ॲलर्जिक टॅबलेट आपण नेहमी पेशंट्सला म्हणतो की कॅरी करा आपल्या सोबत,
जर तुम्ही बाहेर जात असाल जेवणासाठी, तर एनी टाईम अननोइंगली जर ॲलर्जी झाली तर. हां, पण फूड इंटॉलरन्स झालं तर आपल्याला नुसतं पर्याय काय, त्याला लिमिट करायचं. त्या पदार्थाला घेऊ नका किंवा खूप क्वांटिटी एकदम लिमिटेड घ्या एखादी वेळा. आणि कॉमन ट्रिगर्स ह्यांच्यामध्ये कसं, काय जेवण मिल्क, ग्लुटेन आणि फूड ॲडिटिव्हज जे असतात आपल्या जेवणामध्ये, ते फूड इंटॉलरन्स देतील. आणि फूड ॲलर्जी इन कॉन्ट्रास्ट आपल्याला जे नट्स असतात, है ना, बादाम, काजू, शेलफिश असतात, प्रॉन्स म्हणजे की किंवा क्रॅब्स, है ना, अंडे आणि मिल्क, दूध. तर ह्या वस्तूच्या प्रती आपल्याला ॲलर्जी जास्ती कॉमन आहे. सो आय होप म्हणजे हे दोघांचं आपण विभाजन हो, आमच्या एक्सप्लेन लक्षात करण्यामध्ये. अगदीच. आमच्या लक्षात आलेलंच आहे या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे. आपण डॉक्टर नेहमी सांगत असता, की शरीराला ताकद हवी असेल तर दूध प्या, दुग्धजन्य पदार्थ खा. पण नेमकी या दुग्धजन्य पदार्थांचीच ॲलर्जी असते अनेक जणांना. लॅक्टोजबद्दल संवेदनशीलता म्हणजे काय सांगाल डॉक्टर? हो, इनफॅक्ट लॅक्टोज मोस्ट कॉमन फूड इंटॉलरन्स आहे. सगळ्यात कॉमन जर आपण बघू तर लॅक्टोज इंटॉलरन्सच असतो. त्याच्यामध्ये म्हणजे काय, आपल्या बॉडी पचन करू शकत नाहीये लॅक्टोजला. आणि लॅक्टोज काय आहे? हा एक टाइप असतो, शुगरचा टाइप असतो, जो आपल्या दुधामध्ये किंवा दुधाच्या पदार्थांमध्ये सापडतो. जसं चीज, दही ह्यांच्यामध्ये. तर ह्याचं जे इंटॉलरन्स जर झालं, तर आपल्याला पोटात गुळगुळी, पोटात दुखणं किंवा लूज मोशन वगैरे होईल. त्याच्यामध्ये पण आपण डिव्हाईड करतो, माइल्ड आहे की सिव्हिअर आहे. सिव्हिअर असेल तर टोटली तुम्ही दूधचे अल्टरनेटिव्हजला घ्यायला सुरू करा. म्हणजे जे आता बदामचे दूध वगैरे उपलब्ध आहे. पण जर माइल्ड असेल तर आपण दूधचे जे दुसरे प्रोडक्ट्स आहे, फर्मेंटेड व्हर्जन्स, जसं दही हे आणि दही झालं, चीज झालं, हे सगळ्यांना आपण वापरू शकतो माइल्ड केसेस इंटॉलरन्समध्ये. ऑल्सो आपल्याला लॅक्टोज प्रोटीन ॲलर्जी आणि लॅक्टोज इंटॉलरन्स मिल्क प्रोटीन ॲलर्जीच्या मध्ये आपल्याला डिफरन्शिएट करता आला पाहिजे. म्हणजे एखादी माणूस जर ॲलर्जिक असेल तर त्याला मग वेगळी ट्रीटमेंट असेल. हे इंटॉलरन्स, लॅक्टोज इंटॉलरन्स पोटाच्या संदर्भात जे पचन करू शकत नाहीये, ती गोष्ट सुरू आहे. पण आता मला दुधाची किंवा दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे आणि याबाबत मी खरंच तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. हे मी ओळखायचं कसं डॉक्टर? हो, हे आपण फूडची, जेवणाच्या पदार्थाची जी ॲलर्जी आहे, खूप काय आपण हिस्ट्रीच्या वाईजच सुरू करतो. हिस्ट्री वाईज जर ब्रीफली सांगायचं असेल, ज्यांना स्किनची ॲलर्जी असेल, एटोपिक डर्मटायटिस म्हणतो त्याला, किंवा एक्झिमा टाइप ऑफ ॲलर्जी, जी अशी खाज देते आणि जी डाग सोडते, तशी टाइपची जी ॲलर्जी हिस्ट्रीमध्ये जर असेल, तर त्यांना जास्ती चान्सेस आहे की समोर जाऊन फूड ॲलर्जी डेव्हलप होईल. आणि हे कशामुळे, एक टाइप ऑफ ॲलर्जिक मार्च असते. मार्च म्हणजे मार्च पास्ट जे आपण करतो, ते सुरुवात होणार स्किन ॲलर्जी, एक्झिमा पासून, आणि मग ती प्रोग्रेस करू शकते ॲलर्जिक सर्दीमध्ये, आणि ती आणखीन प्रोग्रेस करू शकते जसं जसं वय वाढतो ॲलर्जिक अस्थमामध्ये. आणि त्यामध्ये फूड ॲलर्जी एक मध्ये येतो, ॲलर्जिक स्किन ॲलर्जीमध्ये, त्यानंतर फूड ॲलर्जी, त्यानंतर सर्दीची ॲलर्जी, त्यानंतर अस्थमा. तर हा एक क्रम असतो, जे मुलांमध्ये लहानपणीपासून जसं जसं वय वाढतो, हे आपल्याला जर हिस्ट्रीमध्ये हे आपण माहिती करू शकले आणि पेरेंट्स आपल्याला ही हिस्ट्री किंवा पेशंट स्वतः, तर देन इट बिकम्स युजफुल की कन्फर्म करायला की मोर लाईकली की ह्यांना फूड ॲलर्जीची शक्यता आहे. मग हे जे फूड ॲलर्जीचे त्रास आहे, तो विदिन मिनिट्स, म्हणजे काही क्षणामध्येच त्रास सुरू होऊन जाईल. आपण काहीतरी घेतलं असं आणि विदिन 30 मिनिट्स, 30 मिनिटातच त्रास सुरू झाला. आणि हा त्रास कसा आपल्याला इतका सिव्हिअर पण असू शकतो की तुम्हाला अॅनाफायलॅक्सिस म्हणजे लाईफ थ्रेटनिंग, जीवेला धोका होणारा त्रास होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला चक्कर आले, आपण पडलो, चोक वाटलं, श्वास घेता आला नाही, एकदम घुसमटल्यासारखं वाटलं, तर ते पण इमिजिएटली होऊ शकतं ह्या फूड ॲलर्जीजमध्ये. तर तसं आपण हिस्ट्री वाईज आपण माहिती करतो आणि ती नेमकं स्वेलिंग देते आपल्याला होटांच्या
भोवती उलटी झाली, ही काही सिम्प्टम्स जर आपल्याला दिसली, तर आपण सस्पेक्ट केलं पाहिजे. दुसरे शरीराचे बाकीच्या अंगाला पण त्रास देतो. आपण इचिंगबद्दल बोललो आहे, ते आपल्याला माहिती सुद्धा आहे. मग रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काय, बॅक टू बॅक शिंका येणं, ना लागोपाठ आणि सर्दी होणं, नाक जाम होणं, सगळे सिम्प्टम सगळ्यांना असतील असं गरजेचं नाही आहे. खोकला, घरघर आवाज, शिटीसारखा आवाज येणं छातीमधनं, धाप लागणं, श्वास भरून येणं आणि छाती जखडल्यासारखी वाटणं, हे सगळे सिम्प्टम्स आहेत. आपण स्वेलिंगबद्दल बोललो, घोट्यांच्या भोवतीच नाही, आपल्या जिभेच्या भोवती झाली स्वेलिंग, आपल्या घशामध्ये आपल्याला जळ वाटणं, आपल्याला तोंडाला सूज येणं, डोळ्यांच्या भोवती सूज येणं, असं आपली पल्स आपल्याला छाती धडधड वाटणं आणि चक्कर आपण बोललोय, हे सगळे आपले सिम्प्टम्स आहेत ज्याच्याने आपण ओळखू शकतो. आणि हे सगळे एकदम व्हॅरिड असतात, म्हणजे एकदम सिव्हिअर म्हणजे आपल्याला चक्कर आणि एकदम जिभेला धोका प्लस किंवा माइल्ड, तर आपल्याला त्याच्यामध्ये पण बघा डिफरन्शिएट केलं पाहिजे हिस्ट्रीमध्ये, इजंट इट? म्हणजे फक्त डोळ्यांच्या भोवती अलर्जी येत आहे, की फक्त सर्दीच्या रूपमध्ये अलर्जी आहे, की आपले बाकीच्या सिस्टममध्ये म्हणजे बीपी आणि श्वासाचा थांब होतो आहे, ते सगळं आपल्याला डिग्री ग्रेडमध्ये विभाजित करता येते. मग दुसरं डायग्नोसिससाठी आपल्याकडे क्रुशियल कशाला आहे, कशाला माहिती असायला पाहिजे, कारण की आपल्याला ट्रिगर्स जर कळले, तर आपण ऑब्व्हियसली समोरचे एपिसोड्स त्यांना हॉल्ट करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो, इजंट इट? आणि सिव्हिअर रिॲक्शन स्पेशली आपला कन्सर्न असतो, तो नको व्हायला. त्यामुळे आपल्याला हे करेक्ट डायग्नोसिस आणि करेक्ट ट्रिगर माहिती पाहिजे. आणि अननेसेसरी डायटरी रिस्ट्रिक्शन्स पण, म्हणजे एखादी आमच्याकडे पेशंट येतात आणि म्हणतात, आम्ही हे बंद केलं, ते बंद केलं आणि तरी सुद्धा आम्हाला त्रास होतोय, ते अननेसेसरी आहे. म्हणजे त्यांना त्या वस्तूची अलर्जी नसेल तरी त्यांनी बंद करून ठेवलाय, तर त्याच्यात पण गायडन्स, कारण की मग मुलांचं किंवा इव्हन अडल्ट्सचं नॉर्मल फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंट पण तर झालं पाहिजे. आपल्याला त्यांना माल नरिश नको व्हायला. आणि जेव्हा अलर्जी आहेच नाही त्या पदार्थाची, तर कशाला त्यांना ते आपण रिस्ट्रिक्ट करायला सांगायचं? सो सपोर्ट आणि गाईडन्स देण्यासाठी आपल्याला डायग्नोज करणं खूप गरजेचं आहे. तर आपण पेशंटला काय म्हणतो, तुम्ही एक फूड डायरी मेंटेन करायला सुरू करा. तुमचे सिम्प्टम्स, तुमचं जे त्रास आहे तो ट्रॅक होईल त्याच्याने, आणि ती डायरी ओव्हर 1 महिन्यापर्यंत तुम्ही सांभाळा, लिहा. काय म्हणजे तुम्हाला जर काहीतरी वस्तू खाल्ल्यानंतर 15 मिनिटात किंवा अर्ध्या तासात काही त्रास जाणवला, तो त्रास लिहा, तारीख लिहा आणि टाइम लिहा. आणि मग अशी जी डायरी आपण मेंटेन केली आहे 30 दिवसापर्यंत, ती डायरी घेऊन तुम्ही माझ्याकडे या. मग आपल्याला जे ट्रिगर्स आहेत ते बरोबर आउटलाईन करता येतं आणि त्यांना गाईडन्स आणि सपोर्ट देता येतं. मग फूड अलर्जी टेस्टिंगमध्ये आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी? स्किन प्रिक अलर्जी टेस्टिंग एक गोल्ड स्टँडर्ड टेस्टिंग आहे, जे आपण करतो रुटीनली. आणि ह्याच्यामध्ये काय, जे अलर्जन्स आहेत कॉमन, एन्व्हायरमेंटलचे असो, आपल्या भोवती जे आहेत, फंगसचे कण, परागकण, बुरशीचे कण, परागकण, डस्ट माइट्स है ना, डस्ट मध्ये सापडणारे जे किडे असतात ते, आणि आपले डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे मांजर, कुत्रा, हे बाकी इन्सेक्ट्स है ना, कॉकरोच म्हणा किंवा मच्छर म्हणा, ग्रास हॉपर, हनी बी, हे सगळ्यांची अलर्जीची टेस्टिंग. प्लस फूड, जर फूड हिस्ट्रीमध्ये आहे सजेस्टिव्ह तरच फूड, त्यांची जी कण असतात, एक एक ड्रॉप त्या अलर्जीची आपण टाकतो हातावर मार्किंग केल्यावर, आणि त्यानंतर त्याला सुपरफिशियल नुसतं वरवरचं टोचतो. हां, तर ती वरवरची एवढी टोचणी असते की काय ब्लड वगैरे पण निघत नाही. जस्ट एक स्क्रॅच असते. हे ते 15 ते 20 मिनिटात आपण रीड करतो. आणि ते बघितल्यावर आपल्याला कुठे सूज आली आहे 15-20 मिनिटामध्ये, कुठे तिथे सूज सोबत खाज येत आहे, ते बघून मग आपल्याला सांगता येतं की ह्या वस्तूची तुम्हाला हायपर सेन्सिटिव्हिटी होण्याची शक्यता आहे. आणि दुसरे टेस्ट मग ह्याच्यातले काय, स्किन प्रिक अलर्जी टेस्टमध्ये जर काय पॉझिटिव्ह आलं आणि तो टेस्ट एवढा पॉझिटिव्ह नाही आला की आपल्याला प्लस मायनस रिझल्ट दिसलं, तर त्या पर्टिक्युलर अलर्जनला आपण मग ब्लड टेस्टमध्ये पण कन्फर्म करतो, डबल कन्फर्म. मग तेव्हा ब्लड टेस्टचा रोल येतो. पण सगळ्यांना ब्लड टेस्ट करण्याची गरज नाही. आणि गोल्ड स्टँडर्ड स्किन प्रिकच आहे, तो एवढे वर्षापासून सुरू आहे तो टेस्टिंग फॅसिलिटी, आणि त्याचा लाभच घेतला पाहिजे. आणि दुसरं ओरल फूड चॅलेंज एक टेस्ट आहे, ओरल फ्लूट, आणि म्हणजे ब्लड टेस्ट करून येतात आमच्याकडे डायरेक्टली रेडीमेड, की आम्हाला अलर्जी झाली तर आम्ही ही टेस्ट केली आणि मग ते दाखवायला येतात. पण ती अनफॉर्च्युनेटली ती करेक्ट अप्रोच नाही आहे. ती मिसलिडिंग असू शकते, कारण की ब्लड टेस्टमध्ये पुष्कळ क्रॉस रिॲक्टिव्हिटीज येतात, फॉल्स पॉझिटिव्ह येतात. मग
ते आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. म्हणून नेहमी हिस्ट्री घेतल्यानंतर काय टेस्ट करायचंय ते गाईडन्स अनुसार नुसतं तेवढी करायची गरजेची आहे. ओरल फूड चॅलेंज अजून एक टेस्ट असतो आणि एक टेस्ट असतं एलिमिनेशन डायट. ओरल फूड चॅलेंज म्हणजे ज्या वस्तूची तुम्हाला ॲलर्जीची शक्यता आहे, त्याला तुम्ही मेडिकल सुपरव्हिजन म्हणजे आमच्या सुपरव्हिजनमध्ये कन्झ्युम करायला आम्ही देतो. आणि तेव्हा काही त्रास जर झाला तर आपला बॅकअप वगैरे रेडी असल्यामुळे आपण ॲक्शन घेतो. पण हां, एखादीने आपल्याला सांगितलं, की त्यांना जीवेला धोका होणारा सारखा रिएक्शन झालाय पास्टमध्ये काय खाल्ल्यावर, तर त्याचा आपण चॅलेंज नाही करत बसणार. पण माईल्ड केसेसमध्ये आपण ही टेस्ट त्यांना प्रोव्हाईड करू शकतो. एलिमिनेशन डायट पण एक टेस्ट नाहीये, पण एक मेथड आहे जिथे तुम्ही हे खायला बंद करा. त्यानंतर आपण हे एक-एक करून रिइंट्रोड्यूस करतो. ती झाली एलिमिनेशन डायट. तो थोडक्यात वस्तूंनी आपण कन्फर्म करू शकतो ॲलर्जी कशी करायची, फूड ॲलर्जी. अच्छा, आले लक्षात डॉक्टर. अतिशय सविस्तर अशी माहिती आपण दिलेली आहे. अगदीच. बरं डॉक्टर, हे जे फूड ॲलर्जी असते, सगळी अन्नपदार्थांमुळे होणारी जी ॲलर्जी असते, त्याच्यावर उपचार कोणकोणते उपलब्ध आहेत? येस. उपचारमध्ये एक तर आपण हे सांगतो, की तुमचे जे रेग्युलर अँटी एलर्जिक टॅबलेट्स दिले आहे, प्रॉपर एलर्जी असेल तर ते रेग्युलरली कन्झ्युम करा. जितके जसं-जसं तुमचं अंडर गाईडन्स तुमच्या डॉक्टरांनी जे डोस तुम्हाला सेट करून दिलाय ते. तर अँटी एलर्जिक टॅबलेट्सपासून अँटी एलर्जिक नेझल स्प्रे असतात, अँटी एलर्जिक इन्हेलर्स असतात, है ना? तर त्यांना कसं वाढवायचं, गरज असल्यास कसं त्यांना एक्स्ट्रा घेऊ शकतो, त्यांना वापरायची पद्धत. कारण की नेझल स्प्रे आणि इन्हेलरमध्ये खूप वरखाली असतो, की कसं घ्यायचं त्याला. तो एक मोठा क्वेश्चन असतो आणि आम्हाला नेहमी पेशंट्समध्ये हे सापडलं आहे, की त्यांची टेक्निक चुकीची असते. दुसरं हे अँटी एलर्जिकमध्ये आपल्याकडे ऑप्शन हे आहे, की फूड एलर्जी प्रिव्हेन्शनच्या हिशोबाने अर्ली इंट्रोडक्शन म्हणजे अर्ली एजमध्ये आपण इंट्रोड्यूस केलं पाहिजे. सेकंड चाइल्डमध्ये फूड एलर्जी नको व्हायला. त्यासाठी मग आपण डायटरी मॅनेजमेंट म्हणजे 4 to 6 मंथ्स ऑफ एजमध्येच अर्ली सॉलिड्स आणि अर्ली पीनट्स, स्पेशली मिल्क कसं इंट्रोड्यूस करायचं आणि वन ॲट अ टाईम प्रत्येक नवीन वस्तू आणि सुट्टीच्या दिवशी आणि 3-3 दिवस तरी द्यायचं एखादी नवीन पदार्थाला रिइंट्रोड्यूस करताना. म्हणजे आपण त्यांची ॲलर्जी डिले करू शकतो. फूड ॲलर्जी प्रिव्हेंट करू शकतो. दुसरं हे आहे, की आपल्याकडे फूड ॲलर्जी डिसेन्सिटायझेशन पण टेक्निक आहे. कोणाला खूपच एसेन्शियल वस्तू आहे म्हणजे मिल्क आणि त्याला त्याच्याप्रती ॲलर्जी काढायची आहे आणि त्याला त्याच्याने खूपच जास्ती जीवेला धोका होणारा सारखा त्रास झालाय. तर एक तर त्याला एक इंजेक्शन नेहमी ठेवायचं असते, की असं काही त्रास झाला किंवा पण बाय चान्स तुमचं कन्झम्पशन झाला, तर तो इंजेक्शन लगेच घेता येईल. आणि दुसरं हे, की आपल्याला त्याच्याप्रती डिसेन्सिटायझेशन म्हणजे डॉक्टरच्या सुपरव्हिजनमध्ये आम्ही ग्रेडेड मॅनरमध्ये वजन ॲक्चुअली तो फूड आम्ही मोजून त्यांना फीड करतो आणि ते पण रॉ नाही. त्याला आधी बेक्ड फॉर्ममध्ये किंवा कुक्ड फॉर्ममध्ये द्यायचं प्रिफर करतो आणि नंतर ग्रेडेड मॅनरमध्ये त्याची क्वांटिटी वाढवतो. ह्याला डिसेन्सिटायझेशन पद्धत म्हणतो. तिसरं आपल्याकडे ऑप्शन असतं व्हेरियस दुसऱ्या ॲलर्जीजच्या प्रती, की काय इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी म्हणजे आपण ज्या वस्तूची ॲलर्जी आपल्याला फूड ॲलर्जी टेस्टिंगमध्ये सापडली आहे, ती वस्तूची ॲलर्जी मूळ सकट काढायला जर पाहू, हा एक 3 वर्ष तुम्हाला अ, ही इम्युनोथेरपी घ्यावी लागते. आता ह्याच्यामध्ये काय औषध वगैरे नाहीये. ह्याच्यामध्ये ज्या वस्तूची ॲलर्जी आली आहे, तीच वस्तू आपण पाजतो कमी डोजमध्ये आणि त्या डोजला हळू वाढवत जातो आणि मग ओव्हर द पिरियड आपल्याला काय समजतं, की आता तुमची ॲलर्जीची फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे. तुमच्या औषधाचं रिक्वायरमेंट कमी झालं आहे. स्पेशली तुमची जर लाईफ थ्रेटनिंग ॲलर्जीज असतील, जीवेला धोका देणारी, तर ते प्रिव्हेंट होऊन जातात आणि तर इनडायरेक्टली इम्युनोथेरपीचा लाभ आपल्याला सिलेक्टेड ग्रुप ऑफ पेशंट्सला नक्कीच देता येतं आणि ते पण आपण स्किन ॲलर्जी टेस्टिंगनी, हिस्ट्रीनी माहिती करतो. हा एक इम्युनोथेरपीचा भाग झाला आणि हे जर आपण नाही केलं, करेक्ट डोजमध्ये ट्रीटमेंट घेतली नाही. खूप काही लोकं म्हणतात, की आम्हाला जास्ती त्रास, खोकला झाला तरच मग आम्ही औषधं किंवा पंप ओढतो. पण असं केल्यावर काय होतं, आपण त्याला एक पाथ देतो, की तो आपला ॲलर्जी थोडा प्रोग्रेस फास्ट होणार. वयानुसार ॲलर्जी प्रोग्रेस होऊ शकतं. मग हळू रोज इन्हेलरची रिक्वायरमेंट येऊ शकते आणि मग इनडायरेक्टली आपल्याला वाटते, अरे आपण आपल्या स्वतःला इन्हेलरची सवय लावून दिली आहे. तर तसं तर प्रॉपर चाइल्डची ग्रोथ, मेंटल आणि फिजिकल डेव्हलपमेंटसाठी पण खूप काही वेळा आपण बघितलंय, की ॲलर्जी कंट्रोल करायशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.
अगदीच. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे चाललेलो आहोत. अगदी थोडा वेळ बाकी आहे. डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल, की जर आपल्याला अन्नपदार्थ बाधू नये याच्यासाठी आपण अतिशय स्वच्छता पाळून ते बनवायचे असतात. याविषयी काय सांगाल अगदी थोडक्यात? हो. अ, हा एक रिसर्च प्रूव्हन गोष्ट नाहीये, पण सायंटिफिकली प्रूव्हन नाहीये, पण हायजीन हायपोथेसिस एक आहे. ज्याला डेटा काय म्हणतो, अ, लहान मुलांच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये जर आपण त्यांना मातीशी खेळू दिलं किंवा सगळे नेचरमध्ये, पार्कमध्ये पुन्हा-पुन्हा घेऊन गेलो, तर त्यांची इम्युनिटी चांगली डेव्हलप होते आणि त्यामुळे त्यांचे एलर्जिक जे आजार आहे, ते थोडे प्रिव्हेंट होतात किंवा कमीतलं कमी होतात. तर हा एक हायजीन हायपोथेसिस आहे. आपण आजकाल काय करतो, सगळं स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो. स्पेशली आपलं बाळ लहान असेल, तर तुम्ही हात धुवून टच करा. ते आपल्याला अगदीच, अगदीच फॉलो डॉक्टर. करायचं आहे. आपण पण अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे आपल्या सर्व प्रेक्षकांना. आपल्या या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे या ठिकाणी थांबावं लागणार आहे डॉक्टर. खूप आभार या सगळ्या मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.